नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. आपल्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये आपण रोज 10 प्रश्न घेतो आणि ते 10 प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो किंवा केव्हा साजरा केला जातो, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? 15 मार्च आहे, लक्षात राहू द्या. आणि 24 डिसेंबरला देखील एक ग्राहक हक्क दिन असतो, पण तो भारताचा असतो. तो कुणाचा असतो? भारताचा. अगोदर आपण काय करूयात की जागतिक ग्राहक हक्क दिन हा जो आहे याच्याविषयी माहिती बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, 1862 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जे होते, ज्यांचं नाव KH केनेडी असं होतं बघा, यांनी ग्राहक हक्काच्या संदर्भामध्ये एक जाहीरनामा काढला होता. आणि हा जो जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा यासाठी काढला होता की ग्राहकांचं होणारं जे काय गैरप्रकार आहे किंवा ग्राहकांच्या संदर्भामध्ये होणारी जी दिशाभूल आहे, त्यांची फसवणूक आहे, ही फसवणूक कुठेतरी कमी झाली पाहिजे. आणि यासाठी यांनी ग्राहकांना उद्देशून त्यांचे हक्क विचारात घेऊन त्यांनी एक जाहीरनामा तयार केला आणि ग्राहकांच्या हक्कांना किंवा ग्राहकांना संरक्षण देण्याचं काम त्या दिवशी करण्यात आलं. आणि म्हणून 15 मार्च 1862 ही या तारखेचं महत्त्व लक्षात घेऊन आपण 15 मार्च ही जी तारीख आहे जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करतो. हेही लक्षात राहू द्या बघा. ओके, या गोष्टी क्लिअर राहू द्या. आता बघा, आपण थोडंसं भारताच्या संदर्भात बघूयात. इथे काय झालं होतं भारतामध्ये 24 बारकाईने समजून घ्या. 24 डिसेंबर व्यवस्थित आपण क्लिअर करूयात. एक मिनिट बघा. 24 डिसेंबर 1986 दिवशी एक आपण कायदा तयार केला होता आणि ज्या कायद्याचं नाव ग्राहक संरक्षण कायदा होता. आणि या कायद्याच्या माध्यमातून 6 हक्क ग्राहकांना प्रदान करण्यात आले. ते कोणते 6 हक्क आहेत? बारकाईने ऐका. एक आहे सुरक्षा. बघा, सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क. सुरक्षाचा म्हणजे काय? ग्राहकांना वस्तू चांगल्या मिळाल्या पाहिजे, त्यांची सुरक्षा झाली पाहिजे आणि त्यांना वस्तूच्या संदर्भामध्ये माहिती विचारण्याचा हक्क आहे. त्यानंतर निवड करण्याचा हक्क, वस्तू घ्यायची की नाही हे ग्राहक ठरवतील. त्यानंतर तुमचं म्हणणं मांडण्याचा हक्क म्हणजे ग्राहकांचं. त्यानंतर तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा देखील ग्राहकांना हक्क आहे. ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार हा देखील यामध्ये दिलेला आहे. अशा प्रकारचे हे ग्राहकांच्या संदर्भामधले हक्क आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आपण थोडंसं पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, नंतरचा प्रश्न आपण जाणून घेऊयात. चला बघा, या ठिकाणी टाइम्स वुमन ऑफ द इयर 2026 मधील 16 ग्लोबल लीडर्स मध्ये भारतातील कोणाची निवड झाली आहे, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आणि या महिलेची झाली आहे. या शिक्षक आहेत आणि मुंबईच्या झोपडपट्टी एरियामध्ये यांनी 20 लाखापेक्षा अधिक ज्या मुली आहेत, शाळकरी मुलं आहेत, यांना शाळेमध्ये किंवा शिक्षणापासून जे वंचित होते या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि 30,000पेक्षा अधिक गावांपर्यंत यांचं काम पोहोचलेलं आहे, ज्यांचं नाव सफिना हुसेन असं आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि यांच्या या कार्याची या ठिकाणी दखल घेण्यात आली. आणि दखल घेतल्यामुळे 16 ग्लोबल लीडर्स मध्ये या ठिकाणी त्यांची काय झालेली आहे? निवड झालेली आहे. आणि यांना विद्यार्थी मित्रांनो, यांची एक संस्था आहे, तर त्या संस्थेचं नाव आहे एज्युकेट. व्यवस्थित समजून घ्या. एज्युकेट गर्ल्स नावाची ही संस्था आहे. आणि ही संस्था
जे विद्यार्थी किंवा ज्या मुली शिक्षणापासून वंचित आहेत, दुर्गम भागामधील आहेत, अशा मुलींना शिक्षण देण्याचं काम जे आहे ते या महिलेने केलेलं आहे आणि ही खूप मोठी बाब आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. आणि अशा महिलांचा सन्मान होणं ही काळाची गरज आहे. आणि यांना बघा रॅमन मॅगसेसे अशा प्रकारचा यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे, म्हणून ते देखील लक्षात ठेवा. मी काय लिहित नाही, आपण पटकन पुढे जाऊयात. बघा T20 विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान 33 चेंडूत शतक मिळवणारा फिन एलन कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? तर याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? तर तो न्यूझीलंड या देशाचा काय आहे? तर क्रिकेटपटू आहे. ओके, आपण थोडं पुढे जाऊयात. लक्ष द्या, त्यानंतर पुढे काय म्हटलंय. न्यूझीलंडचा फलंदाज फिन एलन याने T20 मध्ये 33 चेंडूत शतक कोणत्या संघाविरुद्ध झळकावलं? तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने काय केलेलं आहे? हे शतक केलेलं आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, ही माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्या. या इमेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीची आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तशी ती परीक्षेला विचारली जाणार नाही, पण एक अधिक माहितीसाठी लक्षात राहू द्या. पुढे बघा, 6 वर्षानंतर पुन्हा उद्रेक झालेला आम्लयुक्त गरम पाण्याचा झरा. कोणत्या पाण्याचा झरा? गरम पाण्याचा झरा. आणि जो झरा पुन्हा उद्रेक झालेला आहे किती वर्षानंतर? 6 वर्षानंतर. आणि कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये हा जो झरा आहे हा झरा स्थित आहे किंवा आढळला आहे? तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान आहे. येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान जे आहे हे अमेरिकेला आहे, म्हणून आपल्याला जीके मध्ये असं देखील विचारतील, येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान हे टिंबटिंब देशामध्ये आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर अमेरिका असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. आपण थोडं पुढे जाऊयात. बघा काय म्हटलंय, महाराष्ट्रातील पालघर नावाचा जो जिल्हा आहे येथील केमिकल युनिटमध्ये अलीकडे कोणत्या गॅसची गळती झाली? अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. आणि लक्षात घ्या, बघा जवळपास 2600 लोक त्यामध्ये काय झालेले आहेत? तर म्हणजे त्या गॅस गळतीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना गंभीर इजा झालेली आपल्याला बघायला मिळते. तर तो गॅस कोणता होता? तर तो जो गॅस आहे तर ओलियम गॅस आहे. कोणता गॅस आहे? बघा, ओलियम गॅस लीक इन पालघर. कुठे? पालघर. त्यानंतर पुढचा मुद्दा बघूयात. बघा, भारताच्या जनगणना 2027 किंवा भारताची जी काय जनगणना आहे ही जनगणना डिजिटल जनगणना होणार आहे. आणि या जनगणनेमध्ये AI चा वापर मोठ्या प्रमाणात झालेला दिसेल. 2027 मध्ये ही जनगणना आपल्याला बघायला मिळेल. 27 साठी घोषित केलेले शुभंकर, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, मास्कोट्स असं म्हणतो. आणि हे जे आहे ते कोणतं या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे? तर प्रगती आणि विकास हे या ठिकाणी आपण निश्चित केलेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी त्याच्या इमेज आपण तयार केलेला बघायला मिळतात. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, जगातील सर्वात मोठा आम्लयुक्त गरम पाण्याचा जो झरा आहे, निश्चितच आपण आत्ताच बघितलं आहे, ज्याला आपण गीझर म्हणतो बघा. ओके, तर कोणता ज्याचा नुकताच उद्रेक झालेला आहे त्या गरम झऱ्याचं नाव काय आहे? अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाईल. तर त्याचं नाव इकिनस गीझर असं आहे. आणि जो तुम्हाला अमेरिकेच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळतोय, काय म्हणू त्याला, की अभयारण्यामध्ये आपण म्हणूयात. या ठिकाणी दिलेला आहे तो प्रश्न आपण. ओके, हे या ठिकाणी बघा उद्यानामध्ये, राष्ट्रीय उद्यान आहे तिथलं, त्या उद्यानाचं नाव मित्रांनो एकदा बघून घ्या काय आहे. तर येलोस्टोन आहे. काय आहे? येलोस्टोन. लक्षात राहू द्या. आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न बघूयात. काय म्हटलंय बघा, या ठिकाणी भारताचा 93वा
बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण बनला आहे नुकताच, तर हे या ठिकाणी इथे इमेज आहे त्याची, हा मुलगा बनलेला आहे ज्याचं नाव काय आहे तर आवर डेंगला असं त्याचं काय आहे नाव आहे. इथे तुमच्या लक्षात येत असेल आवर डेंगला बिकम्स इंडियाज 93rd ग्रँड मास्टर. कळालं सर्वांना. चला पुढे जाऊयात आपण. एक लास्ट प्रश्न बघूयात. भारताचे पहिले नदी आधारित दीपगृह कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे आसाम आहे. आणि दीपगृह जे आहे ते या पद्धतीने त्याची इमेज या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. तशा प्रकारचं हे दीपगृह असतं. विद्यार्थी मित्रांनो, नदी आधारित ते म्हणत आहे. अशा प्रकारचे आपले जे काय प्रश्न असतात हे प्रश्न चालू घडामोडीचे तुम्हाला रोज या ठिकाणी आपल्या लेक्चरच्या माध्यमातून बघायला मिळतील. कुठेही जाऊ नका. व्यवस्थित आपण हे जे लेक्चर आहे ते संपवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात.